श्लोक 32. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. अर्थ, श्री भगवान म्हणाले, मी म्हणजेच भगवंत लोकांचा नाश करण्यासाठी वृद्धिंगत झालेला असा काळ आहे. येथे लोकांचा संहार करण्यास मी प्रवृत्त झालो आहे. तू नसलास म्हणजे युद्ध केले नाहीस किंवा युद्धात तुझ्या हातून यांना मरण आले नाही तरी दोन्ही सैन्यात उभे असलेले हे सर्व वीर नक्की मरणारच आहेत. विवरण: मागील श्लोकात अर्जुनाने भगवंताला विचारले की आपण हे उग्र रूप का बरे धारण केले आहे, तसेच मी आपल्या प्रवृत्तीला सुद्धा जाणत नाही. याचे उत्तर भगवंत येथे देत आहेत. ते म्हणाले की मी या संपूर्ण लोकांचा नाश करणारा भयंकर रूपाने वृद्धिंगत झालेला असा अक्षय काळ आहे आणि या सैन्याचा संहार करण्यासाठीच मी येथे आलो आहे. तसेच मागे अर्जुनाने मी युद्ध करणार नाही, येथील आप्तांना गुरूंना मारणार नाही असे भगवंताला सांगितले होते आणि त्यावरच जणू उत्तर म्हणून भगवंत त्याला सांगत आहेत की तू युद्ध कर किंवा करू नकोस, पण यांचे मरण निश्चित आहे, कारण काळरूपाने मीच त्यांचा संहार करणारा आहे. ईश्वराचे ठिकाणी सृजन म्हणजे उत्पादक शक्ती आहे, तशीच संहारक शक्ती सुद्धा आहे. युद्धाचे वेळी त्यांची संहारक शक्ती कार्य करीत असते. आपल्या शरीराचा एखादा अवयव व्याधीग्रस्त झाला तर तो काही वेळा कापून टाकावा लागतो, कारण तसे केले नाही तर उरलेले सर्व शरीर सुरक्षित राहणार नसते. म्हणून संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे आपण एखादा अवयव कापून टाकण्याचा निर्णय घेतो, अगदी त्याचप्रमाणे युद्धाभिमानी लोकांचा युद्धाद्वारे नाश व्हायला लागतो. अशा लोकांच्या मृत्यूनंतरच समाजाला, देशाला स्वास्थ्य प्राप्त होते. आपले शेजारील राष्ट्र पाकिस्तान अशा युद्ध प्रवृत्तीचे राष्ट्र आहे. त्यांची ही वृत्ती निर्णायक युद्धानंतरच संपेल व दोन्ही राष्ट्र तेथील प्रजा शांततेत नांदू शकेल. या युद्धात मरणाऱ्यांचे सामूहिक पूर्वकर्मामुळे ते अशा प्रकारे एकत्र आलेले असतात. त्यांना कोणी इथे थांबवू शकत नाही. म्हणूनच उद्योग पर्वात भीष्म श्रीकृष्णाला म्हणतात, हे युद्ध कालाने परिपक्व होऊन तयार झालेले सर्व क्षत्रियांचे जणू कर्मफळच आहे. ते टाळता येणे आता कठीण आहे. म्हणूनच अर्जुनाला भगवंत सांगतायत की तू सुद्धा हे युद्ध टाळण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तू युद्धाला सिद्ध हो. इथे आपण थांबूया.